यावेळी मी तुरुंगात बसलो होतो। त्या अंधार कोठडीत माझ्याशिवाय आणखी 2 खतरनाक गुन्हेगार होते। माझे हात साखळ दांडाने बांधलेले होते, कारण ज्या गुन्ह्यासाठी मला अटक करण्यात आली होती त्या गुन्ह्यावर ऐकणाऱ्यांचा विश्वास बसणार नव्हता। पहिल्याच रात्री मी माझ्या पत्नीसोबत असे कृत्य केले की तिने जवळजवळ आपला जीव गमावला। माझे डोळे अजूनही लाल होते। काल रात्रीची आठवण येताच माझे रक्त पुन्हा रागाने वाहू लागले। त्या लाल ड्रेसमध्ये ती जीवघेणी सुंदर दिसत होती आणि तिला पाहून माझ्या आतला जंगली प्राणी जागा झाला होता। मी अतिशय क्रूरपणे तिच्या डोक्यावरून दुपट्टा काढला आणि जेव्हा मी तिला माझे खरे रूप दाखवले तेव्हा ती वेदनांनी ओरडली। ती माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली। मी म्हणालो, काय झालं? मी अजून माझे प्रेम सुरू केले नाही आहे आणि तू ओरडत आहेस? आता तुला माझी उत्कटता आणि तीव्रता रात्रभर सहन करावी लागेल। मग काय करणार? माझ्या बोलण्याने ती आश्चर्यचकित झाल्याचे दिसले। ती माझ्याकडे बघत होती। मी तिच्या दिशेने पाऊल टाकले तेव्हा तिला चांगलाच धक्का बसला। जेव्हा इन्स्पेक्टरने कारागृहाच्या काठ्याने मला लाठीमार केला, कदाचित त्याला माझे लक्ष स्वतःकडे वेधायचे होते। मी अचानक त्याच्याकडे पाहिले। त्यांनी हवालदाराला कारागृहाचे कुलूप उघडण्यास सांगितले। या माणसाची सरकारकडून खातिरदारी करण्याची परवानगी मिळाली आहे। एकतर आज तो सत्य सांगेल की त्याने आपल्या पत्नीचे असे काय केले की ती एका रात्रीत मेली, नाहीतर संपूर्ण कारागृहातील कैदी याच्या किंचाळ्या ऐकतील। चला, दरवाजा खोला। हवालदाराने कारागृहाचे दार उघडले तेव्हा इन्स्पेक्टरने माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले। तो चांगला शरीरयष्टी असलेला इन्स्पेक्टर होता आणि टक्कली होती। त्याचे शक्तिशाली शरीर आणि 6 फूट उंची पाहून माझे मन एकदाही घाबरले नाही, कारण मी काय केले हे मला माहीत होते। मलाही अशीच माणसे भेटतील, पण माझ्या आवडीची आणि माझ्या वेदनाची ही अवस्था होती। तुरुंगातून बाहेर आल्यावर इन्स्पेक्टरने मला कॉलर पकडून एका अंधाऱ्या कोठडीत नेले। तुरुंगाचे दार उघडून त्याने मला त्या अंधार कोठडीत ढकलले। मी माझ्या तोंडावर वाईटरित्या पडलो। माझे हात अजूनही साखळदंडांनी बांधलेले होते। तो इन्स्पेक्टर स्वतः त्या खोलीत आला। मी पूर्णपणे गप्प बसलो। तो मला म्हणाला, हे बघ, मी तुला शेवटची संधी देत आहे मला खरे सांगण्याची। तू तुझ्या बायकोला असे काय केलेस की लग्नाच्या पहिल्याच रात्री तिचा मृत्यू झाला? एवढे बोलून तो गप्प झाला। मी पण काहीच उत्तर दिले नाही। म्हणून त्याने 3-4 वेळा त्याचा प्रश्न पुन्हा केला, पण तरीही मी उत्तर दिले नाही। तेव्हा इन्स्पेक्टर म्हणाले, तुला असे मान्य होणार नाही। चल, तुझ्या शर्टची बटणे उघड। आज मी तुझ्याशी असा वागेन की तुझ्या जिभेला खरं सांगायला भाग पडेल। बायकोला पाहून तुझ्या आत कोणता प्राणी जागा झाला होता, जरा मलाही बघू दे। त्याने रागाने लाल झालेला चेहरा माझ्या जवळ आणला। त्याने माझे केस क्रूरपणे पकडून मला जोरात ढकलले। माझे डोके भिंतीवर आदळले। मी म्हणालो, माझे हात उघडा आणि एका लेडीज कॉन्स्टेबलला माझ्यासमोर उभे करा। मग माझ्यातला हैवान कसा जागा होतो ते मी दाखवतो। माझेही डोळे लाल झाले होते। माझा राग मी कसा सहन करू शकलो हेच कळत नाही। तो म्हणू लागला, मी तुला आत्ताच सांगतो, आज मी तुझी सगळी हौस बाहेर काढतो। त्याने माझा शर्ट इतका खेचला की सर्व बटणे गळून पडली। त्याने माझ्या शर्टचे 2 तुकडे केले आणि माझ्या कमरेला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली। त्या माणसाच्या पहिल्या काठीने माझ्या संपूर्ण शरीरातून विद्युत प्रवाह पाठवला होता, पण त्यानंतर माझ्या कमरेवर पडलेल्या काट्या माझ्या शरीराला सुन्न करून गेल्या। मला वेदना होत नव्हते असं नाही, मला खूप वेदना होत होत्या, इतकं की मला ते सहन होत नव्हतं। पण कदाचित हे दुःख मी सहन केलेल्या वेदनांच्या तुलनेत काहीच नव्हतं। 15-20 मिनिटे तो माणूस माझ्या अंगावर लाट्यांचा वर्षाव करत राहिला, पण मी एकही शब्द उच्चारला नाही। तो स्वतः मला मारून थकला होता, त्यामुळे तो पूर्णपणे घामाने भिजला होता आणि धडधडत होता। माझ्या अंगातून घामही वाहत होता। माझाही श्वास सुटला होता। त्याने रागाने माझे केस पकडून उग्रपणे ओढले आणि म्हणाला, मला का सांगत नाहीस? शेवटी तू तुझ्या बायकोला का मारलेस? जरी मोठ्या कष्टाने, पण मी त्याच्याकडे हसतमुखाने पाहिले। मी म्हणालो, मी तिच्यावर प्रेम केले। आता तिला सहन होत नसेल तर मी काय करू? ती एका रात्रीसाठीही माझे प्रेम सहन करू शकली नाही आणि तिने आयुष्य घालवण्याचा दावा केला होता।
माझ्याशी लग्न करण्यापूर्वी तिने विचार करायला हवा होता. इन्स्पेक्टर म्हणू लागले, आमच्यासमोर जास्त नाटक करू नकोस. उद्यापर्यंत पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईल. त्यावरून तुला समजेल की तू तुझ्या पत्नीचे काय केले. हे पहिल्यांदा ऐकल्यावर माझ्या हृदयाची धडधड सुटली, कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टने माझी सर्व गुपिते उघड केली असती. मी गप्प झालो. तो माणूस म्हणू लागला की जिची तू निर्दयपणे हत्या केली होती तिचे कुटुंबीय रडत आहेत. तू जाणून बुजून त्याच्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून तिची हत्या केल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा तुझा विचारपूर्वक केलेला कट होता. हा मृत्यू नैसर्गिक किंवा आकस्मिक मृत्यू नव्हता. उद्याचा अहवाल तुला दोषी सिद्ध करेल आणि मग बघ तुझं काय होतं. तू वाचणार तर नाहीस. एवढे बोलून इन्स्पेक्टर तुरुंगातून बाहेर आले. कॉन्स्टेबलने मला नेले आणि ज्या तुरुंगात मी आधी बंद होतो त्याच तुरुंगात बंद केले. तेथे उपस्थित असलेले दोन्ही कैदी मला शांत पाहून आश्चर्यचकित झाले, कारण आता माझ्या अंगावरील जखमातून रक्त गळत होते. अशा स्थितीत कैद्यांचे हाल थांबत नाहीत. त्यांच्या यातना आणि त्रास सुरूच असतात. मी गपचूप ओढत एका कोपऱ्यात अडगळीत बसलो. मी माझ्या मागील आयुष्याबद्दल विचार करू लागलो, जी माझ्यासाठी खूप वेदनादायक स्मृती होती. मला खूप प्रेम होते आणि पुरुष सर्व काही सहन करतो, पण स्त्रीची बेवफाई सहन करू शकत नाही. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या माझ्यासोबतही अशीच घटना घडली. पायल तिथेच राहत होती. आम्ही एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होतो. पायलचा फ्लॅट आमच्या घरापासून तळमजल्यावर होता. मी जेव्हा कधी ऑफिसला जायचो तेव्हा ती तिच्या फ्लॅटचा दरवाजा थोडासा उघडून माझ्याकडे बघायची. सुरुवातीला मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, पण एकदा माझी नजर अर्ध्या दारापर्यंत गेली. समोर एक अतिशय सुंदर मुलगी उभी होती. मी डोळे झाकायला विसरलो होतो. मी पहिल्या नजरेतच तिच्या प्रेमात पडलो. तिच्या नजरेने मी समोरासमोर आलो तेव्हा दूर बघायला विसरलो होतो. पण त्याआधी मी पूर्णपणे शुद्धीवर येण्याआधीच फ्लॅटचा दरवाजा जोरात बंद झाला. मला चांगलाच धक्का बसला. मग मी स्वतःला हलवून पटकन पायऱ्या उतरून बाहेर गेलो. पण पायलचे विचार मला दिवसभर त्रास देत होते. मी अजिबात इश्कबाज प्रकारचा व्यक्ती नव्हतो. मी माझ्या विचारात हरवलेला होतो की कोणीतरी मला हाताने धरले होते. माझ्या हातावरील जखमांनी मला ते करण्यास भाग पाडले होते. मी डोळे उघडले तेव्हा मला दिसले की माझ्या वयाचा एक कैदी माझ्या जवळ बसला होता. तो म्हणाला, तू खरं का सांगत नाहीस? तुझ्या जखमा पाहून माझे हृदय हेलावून जाते. हे सर्व का सहन करत आहेस? मी एक थंड उसासा टाकला, पण तोंड उघडलं नव्हतं. तेव्हा तो नेहमी स्त्रीचा दोष मानला जातो. तिला निष्ठेचा पुतळा म्हणतात आणि बेवफाईची पातळी माणसाच्या कपाळावर चिटकवली जाते. पण कदाचित माझी केस वेगळी होती. दुसऱ्या दिवशी तोच पोलीस पुन्हा माझ्याकडे आला. तो डोळ्यांच्या कोपऱ्यातून माझ्याकडे बघू लागला आणि म्हणाला, मी माझ्या आयुष्यात खूप क्रूर माणसे पाहिली आहेत, पण तुझ्यासारखा चालाक खुनी मी कधीच पाहिला नाही. अरे, तू 2दा लग्न केलेस. पहिली बायको पण मेली आहे आणि तू एका रात्रीत दुसरीला पण मारलं. तुझ्या आत कसली आग आहे? तू मला उत्तर दिलं नाहीस. मग तो म्हणाला, तुझ्या भूतकाळातील संपूर्ण रहस्य माझ्यासमोर उलगडले आहे. मग त्याने सांगितलेली बातमी माझ्यासाठी खूप वेदनादायक होती. ते म्हणाले की तुझ्या पत्नीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे आणि त्या अहवालामुळे मला आश्चर्य वाटले, कारण आम्ही विचार केला तसे काहीच नव्हते. तेव्हा पोलिसांनी सांगितले की तुझे प्रकरण माझ्यासाठी कोडे बनले आहे. जर तू मला खरे सांगशील तर मी तुझी शिक्षा कमी करेन आणि तुरुंगातून बाहेर येण्यास मदत करीन, असे वचन देतो. त्याचे हे ऐकून माझा राग अनावर झाला. मी म्हणालो की तुमची वचने कधीच खरी नसतात. 4 अश्रू ढाळून स्त्री अत्याचारित होते आणि माणूस खोटा ठरतो, कारण तो माणूस आहे आणि त्याला रडू येत नाही. आपला समाजच त्याला क्रूर मानतो, पण स्त्रीची बैमानी कोणी पाहत नाही. माझे म्हणणे ऐकून इन्स्पेक्टर म्हणाले, मला पूर्ण सत्य सांग. मी वचन देतो की मी तुला न्याय देईन. मी कोणतेही उत्तर दिले नाही, कारण मला माहीत होते की हे सर्व खोटे सातवन होते. त्याने माझ्या तुरुंगाचे दार उघडले आणि बाहेर ये म्हणाला. तो मला पुन्हा त्याच अंधार कोठडीत घेऊन गेला जिथे त्याने मला काल कैद केले होते. मात्र यावेळी हे गोल टेबल आणि 2 खुर्च्या तिथेच ठेवण्यात आल्या होत्या. मागे एक पिवळा बल्ब जळत होता
यावेळी मला इन्स्पेक्टरची संत बोलण्याची शैली पाहायला मिळाली. ते म्हणाले की जे काही पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले आहेत त्यांनी मला आश्चर्यचकित केले आहे. मला वाटले की तू वासनेचा पुजारी आहेस, पण तसे नाही. त्याने त्याचा चेहरा माझ्या जवळ आणला आणि म्हणाला, खरं सांग, काय प्रकरण आहे? मी आजवर तुझ्यासोबत गप्प होतो. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणाला, ठीक आहे, तू तुझ्या पहिल्या बायकोला का मारलेस ते सांग. आणि या प्रश्नाने मला पेटून उठवले. मी म्हणालो की मी तिला मारले नाही. माझी बोलण्याची शैली इतकी जोरात होती की इन्स्पेक्टर पूर्णपणे हैराण झाले. माझी सहनशक्ती आता संपली होती. पायलची आठवण येताच माझ्या मनात वेदनेची चणचण उठली आणि मी ढसाढसा रडू लागलो. माझ्या डोळ्यासमोर पायलचा चेहरा आला होता. निरागस हसत हसत ती मुलगी मी माझ्या भूतकाळात हरवलो होतो. इन्स्पेक्टर माझे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकत होते. मला आठवू लागले की एके दिवशी माझ्या आईने भेंडी तयार केली होती आणि मला ती अजिबात आवडली नाही. मी म्हणालो, आई, मी हे खाणार नाही. तुला माहीत आहे, मला ही भेंडीची भाजी अजिबात आवडत नाही. आई म्हणाली, ठीक आहे, आज खा. उद्या मी तुझ्या आवडीचे चांगले जेवण बनवते. पण मीही साफ नकार दिला आणि तोंड फिरवून टीव्ही पाहू लागलो. तेवढ्यात बाहेर दारावरची बेल वाजली. आई स्वयंपाकघरात होती म्हणून मला उठून जावं लागलं. मी विचारले, कोण? तेवढ्यात एक मधुर आवाज माझ्या कानावर पडला. ती म्हणाली, दार उघडा, मी तुमच्या शेजारून आले आहे. मी दार उघडले तर तीच सुंदर मुलगी माझ्या समोर उभी होती. तिला पाहून माझे पुन्हा भान हरपले. हसत हसत तिने हातातले ताट माझ्या समोर ठेवलं. मी तिच्या हातातून प्लेट घेतली. वर ठेवलेला रुमाल काढून त्यात व्हेज पुलाव होता. ती म्हणू लागली, आंटी घरी आहे का? मी मागे हटलो. मी म्हणालो, ती आत किचनमध्ये काम करत आहे. ती आत आली. दारात बोलण्याचा आवाज ऐकून माझी आई आधी स्वयंपाकघरातून बाहेर आली होती. मी अजूनही दारात तिच्याकडे बघत उभा होतो. निघताना ती मुलगी मला सांगू लागली की मी हे व्हेज पुलाव खास तुझ्यासाठी आणले आहे, कारण मला माहीत आहे की तुम्ही भेंडी खात नाही. हे ऐकून मला धक्काच बसला. आणि नंतर संभाषणात मला माझ्या आईकडून समजले की ती मुलगी रोज आमच्या घरी यायची आणि ती माझ्या आईशी खूप बोलते. माझी आईसुद्धा तिच्या प्रेमात पडली होती आणि मी पण त्या मुलीवर माझे मन हरवून बसलो होतो. म्हणूनच जेव्हा माझ्या आईने त्या मुलीसाठी माझी संमती मागितली तेव्हा मीही आक्षेप घेतला नाही. मी पायलशी अगदी सहज लग्न केलं. पायलला मिळवून मला खूप आनंद झाला. जितका मी तिच्यावर प्रेम करतो तिच्याही माझ्याबद्दल अशाच भावना होत्या. आम्ही दोघेही एकमेकांच्या सहवासात खूप आनंदी होतो. तेव्हा माझी आई वारली. ती आधीच आजारी होती, पण अचानक ती आम्हाला सोडून गेली. त्यानंतर माझ्या कंपनीने मला दुसऱ्या शहरात पाठवले. मला कंपनीकडून फ्लॅट आणि कारही मिळाली. त्याच इमारतीत फ्लॅटमध्ये राहणाऱ्या पायलसोबत मी जयपूरला शिफ्ट झालो. माझ्या फ्लॅटच्या समोर त्याच बिल्डिंगमध्ये आणखी एक फ्लॅट होता. दुसरे कुटुंबही तिथे राहत होते. आम्ही शिफ्ट होऊन काही दिवसच झाले होते की रात्री 2 वाजता मला तिथून कोणीतरी भांडल्याचा आवाज येऊ लागला. माझ्यासोबत पायलचे डोळे उघडले. आवाज असा काहीसा होता. त्या घरात राहणारा माणूस काय ओरडत होता ते मला कळत नव्हते. ते घर अगदी समोर असले तरी त्यामुळे आवाज स्पष्ट ऐकू येत होते. दुसऱ्या दिवशी मी माझ्या फ्लॅटमधून ऑफिससाठी निघालो. तेव्हा एक 40-45 वर्षाचा माणूस त्याच्या फ्लॅटमधून बाहेर आला आणि त्याच्या मागे फ्लॅटच्या दारात एक मुलगी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. मी फक्त तिच्याकडे थोडं पाहिलं, पण तिच्या चेहऱ्यावरच्या जखमांनी मला पुन्हा तिच्याकडे बघायला भाग पाडलं. पण मग मी लगेच माझा दृष्टिकोन बदलला आणि खाली उतरलो. मला कळत नाही की तो माणूस आपल्या मुलीला का मारायचा, कोणत्या मुद्द्यावर भांडायचा. ती मुलगी जेमतेम 20 वर्षाची होती. 2 दिवसानंतर मला पुन्हा तेच आवाज येऊ लागले आणि मग असे वाटले की हा क्रम सुरू झाला आहे. दर 2-3 दिवसांनी असाच आवाज आणि भांडण ऐकू येऊ लागले. एके दिवशी मी पायलला विचारले की आपण कोणत्या नरकात अडकलो आहोत. ती म्हणू लागली, असे बोलू नकोस. मला त्या मुलीचे खूप वाईट वाटते. त्या मुलीचा नवरा तिच्या वयाच्या दुप्पट आहे आणि शिवाय तो तिच्यावर अत्याचार करतो. हे ऐकून माझे मन चक्रावले. मला वाटले की ती मुलगी त्या माणसाची मुलगी असेल. मी लगेच उठून बसलो. मी म्हणालो, काय म्हणालीस? ती त्या माणसाची बायको आहे का? ती म्हणाली, हो. गरीब मुलगी खूप असहाय्य आहे.
हे ऐकून मला खूप वाईट वाटले. बरं, मी क्वचितच इतरांच्या बाबतीत ढवळाढवळ केली आणि मग हळूहळू पायलची त्या मुलीशी मैत्री झाली. मी पण आक्षेप घेतला नाही. मी स्त्रियांबद्दल काय सांगू. पायल मला तिचे किस्से सांगायची. पण माझ्या लक्षात आले की पायल जेव्हापासून जयपूरमध्ये फ्लॅटमध्ये राहायला आली होती तेव्हापासून काही महिन्यातच तिचे माझ्याबद्दलचे वागणे बदलू लागले होते. माझ्याकडून काही बंधन नसले तरी आता ती घराकडे लक्ष देत नव्हती. घरी यायचं तेव्हा जेवण तयार नसायचे. एकदा घरी आलो, अनेक वेळा दाराची बेल देऊनही दरवाजा उघडला नाही. जयपूरमध्ये आमचे कोणतेही नातेवाईक नव्हते की मला वाटेल की पायल तिकडे गेली असेल. मला दार ठोठवायला भाग पडले. मला वाटले की पायलची या मुलीशी मैत्री आहे, त्यामुळे कदाचित पायल इथे असेल. पहिल्याच बेलवर दार उघडले तर समोर मुलगी उभी होती. ती म्हणाली, तुम्ही? मी म्हणालो, पायल तुझ्या घरी आहे का? ती म्हणाली, नाही, ती माझ्या घरी नाही. होय, एक मुलगा आला होता. मी त्याला तिच्यासोबत जाताना पाहिले. कदाचित तो तिचा भाऊ असेल. त्या मुलीने जे सांगितलं ते ऐकून मला धक्काच बसला. याआधी पायलला भाऊ नव्हता आणि जयपूरमध्ये तिचं कोणीही नव्हतं. ना कोणी नातेवाईक, ना कुणाला ती ओळखत होती. मी खिशातून मोबाईल काढला आणि पायलचा नंबर डायल केला. सतत फोन वाजत होता पण ती फोन उचलत नव्हती. आता मला काळजी वाटू लागली की ती कुठे गेली आणि कोणत्या मुलासोबत गेली होती. ती मुलगी म्हणू लागली, असं कर, तू थोडा वेळ माझ्या घरी बस, पायल आल्यावर तू तुझ्या घरी जा. हे मला योग्य वाटले नाही. पूर्वी तिचा नवरा तिला मारहाण करायचा, तिच्यावर संशय घेऊन अत्याचार करायचा. मी म्हणालो, नाही, मी इथेच बाहेर थांबतो. ती म्हणू लागली, जशी तुमची इच्छा. दार उघडे ठेवून ती आत गेली. मी पायलच्या मोबाईलवर वारंवार कॉल करत होतो आणि ती माझा फोन उचलत नव्हती. काही वेळाने ती मुलगी खुर्ची घेऊन बाहेर आली आणि मला ती ठेवून इथे बसायला सांगितले. मी ती खुर्ची घेतली आणि बसलो. मी थकलो आहे, ऑफिसमधून आलो आहे, मला विश्रांतीची गरज आहे. याची पायलला अजिबात काळजी नव्हती. थोड्या वेळाने त्या मुलीने माझ्यासाठी ज्यूसचा ग्लासही आणला. ती म्हणाली, तुम्ही ऑफिसमधून थकून आला आहात म्हणून हे ज्यूस प्या. पायल येईल. ती आतापर्यंत पोहोचायला हवी होती. ती का आली नाही माहीत नाही. त्यावेळी मला पण तहान लागली होती म्हणून मी तिने आणलेले ज्यूस प्यायलो आणि तिचे आभार मानून मी खुर्चीवर बसलो आणि पायलची वाट पाहू लागलो. आम्ही वाट बघून 1 तास उलटून गेला होता पण ती अजून आली नव्हती. आणि मग काही वेळाने मला पायल पायऱ्या चढताना दिसली. मी तिच्याकडे रागाने पाहिलं. मला बघून ती घाबरली. ती म्हणाली, तू लवकर आलास? मी म्हणालो, मी लवकर आलो नाही, तुला उशीर झाला. आणि तुझा मोबाईल कुठे आहे? आणि कुठे गेली होती तू? तू कोणासोबत गेली होतीस? मी एका दमात अनेक प्रश्न विचारले होते. तिने पटकन पर्समधून चावी काढली आणि दार उघडू लागली. मी फक्त 2 तासापूर्वीच गेले होते. फक्त बाजारातून काही माल आणायचा होता. तिच्या हातात एकच बॅग होती. ती म्हणाली की मी समोरच्या फ्लॅटच्या काजलला सांगितले होते. तिने तुम्हाला सांगितले नाही? तिने फ्लॅटचा दरवाजा आधीच उघडला होता. आज जाताना मी म्हणालो, कोणासोबत गेली होतीस? ती म्हणाली, काय झालंय तुला? साहजिकच मी एकटीच गेली होती आणि जवळच्या बाजारात गेली होती. ती खूप मेहनतीने दुधाचे डबे, ब्रेड आणि स्वयंपाकघरातील इतर सामान बाहेर काढत होती. मग ती घाम पुसायला लागली. ती म्हणाली, मला वाटलं होतं की बाजार जवळ असेल, पण पायी चालत असताना 2 तास कसे निघून गेले ते समजलेच नाही. मी म्हणालो, तुला एवढा वेळ लागला की या सगळ्या वस्तू आणायला तू मार्केटमध्ये 5 तास घालून परत येत आहेस. मी जे बोललो ते पाहून तिने आश्चर्याने माझ्याकडे बघितले आणि विचारले, काय झालं? आज माझ्याशी विनाकारण वाद का घालतोय? नशिबाने माझ्याशी का खोटे बोलले ते मला समजले नाही. ती गेल्या 5 तासपासून घरी नव्हती आणि मला सांगत होती की फक्त 2 तास झाले होते. आणि मग तो मुलगा कोण होता ज्याच्याबरोबर ती गेली होती? पण मग मी पटकन मान हलवली होती. मला पायलवर संशय घ्यायचा नव्हता. मला माझ्या आयुष्यात संशयाचे विष नको होते. मी स्वतः ते प्रकरण शांत केले. पण दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून येताना पाहिले की पायल पायऱ्यांवर एका मुलाशी बोलत होती आणि हसत होती. हे पाहून माझे रक्त उकळले. तो मुलगा पायलला सांगत होता की तुम्ही आणलेल्या वस्तू द्या, मी वरच्या मजल्यावर घेऊन जातो.
एवढं जड सामान तुम्ही कोठे नेणार? पण ती नकार देत होती. माझे रोजचे काम आहे असे ती सांगत होती. किती दिवस सेवा करणार? मी वेगाने चालत त्या दोघांच्या जवळ पोहोचलो. हे ऐकून मी त्या मुलाकडे रागाने पाहू लागलो आणि मग तो मुलगा जो पायलच्या जवळ उभा होता मला बघून लगेच पायऱ्या चढून तिथून निघून गेला. पायल माझ्याकडे बघून म्हणाली, बरं झालं तू लवकर घरी आलास. मी हे सामान धरून थकले आहे. तू सकाळी लवकर ऑफिसला जातो आणि घरची सगळी जबाबदारी माझ्यावर असते. आधी आणा आणि मग बनवा. पायलने माझा मुद्दा टाळला. मी पुन्हा पायलला त्या मुलाबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, तो याच बिल्डिंगचा मुलगा आहे. मला सामान घेऊन जाताना त्याने पाहिले. आता अनेकदा घरी गेल्यावर ती घरी नसायची. काजल या समवयस्क मुलीची चौकशी केली असता ती सांगायची की ती काही तासांपूर्वी एका मुलासोबत गेली होती. आता माझा संयम सुटला होता. मी पायलशी भांडू लागलो, पण प्रत्येक वेळी तिने माझे ऐकण्यास नकार दिला. एकदा मी ऑफिसमधून घरी आलो तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता आणि हे पाहून मी घाबरलो. आत गेल्यावर मला खोलीत बोलण्याचा आवाज ऐकू आला. माझ्या खोलीचा दरवाजाही थोडा उघडा होता. मी दार उघडले तेव्हा मला मरणाची भीती वाटत होती. तो मुलगा पायलच्या अगदी जवळ उभा होता. खरं तर त्याने तिला धरलं होतं. माझी नजर त्याच्यावर पडताच दोघेही घाबरले. राहुल मला चक्कर येत आहेत असे पायल म्हणू लागली. म्हणून पायलच्या ओठावर एकच गोष्ट होती की मी तिला ओढले आणि तोंडावर चापट मारली. तो मुलगा लगेच घराबाहेर पडला. मी रागाने वेडा झालो होतो. मी म्हणालो, पायल तो आमच्या खोलीत का आला? शंका आल्यावर पायलच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. ती म्हणू लागली, राहुल तू माझ्यावर संशय घेत आहेस? मी तुझ्यावर नेहमी प्रेम केले आहे. तुझ्याशी नेहमीच एकनिष्ठ राहिले आहे. तुझ्याशिवाय मी कोणाकडेही पाहू शकत नाही. त्याच्या आईने रव्याची खीर केली होती, तीच द्यायला तो आला होता. त्याला मी कुठे बाहेर दिसले नाही तेव्हा तो खोलीत आला. होय, मला मान्य आहे की त्याने आमच्या खोलीत येणे चुकीचे होते. त्याला खोलीत बघून मी पण घाबरले आणि त्याच घाबरत बेडवरून उठले आणि माझा पाय घसरला. मी पडणार होते. तो पुढे आला आणि मला सावरले. पायल जी कथा सांगत होती त्यावर माझा अजिबात विश्वास बसत नव्हता. माझ्या हृदयात संशयाचे बीज किती काळापूर्वी पेरले होते ते मला माहीत नाही, जे आता एक शक्तिशाली वृक्ष बनले आहे. मी पायलला आणखी 2-3 वेळा थापड मारली आणि तिला घराबाहेर ढकलले. ती माझ्या हाताला धरून विनवणी करत राहिली. तिच्या निष्ठेची खात्री देत राहिली. पण मी रागाने वेडा झालो होतो. मी माझ्या पत्नीची बेवफाई स्वीकारण्यास सक्षम नव्हतो. परंतु अर्ध्या तासानंतर मला फोन आला की तुमच्या पत्नीचा रस्ता ओलांडताना अपघात झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी माझ्यासाठी धक्क्यापेक्षा कमी नव्हती. पायलला गमावल्याचं मला खूप वाईट वाटलं. रागाने मी का आंधळा झालो तेच कळत नाही. पण माझ्या पत्नीने माझी फसवणूक केली हे माझ्यासाठी योग्य नव्हते. पायलशिवाय आयुष्य उजाड झाले होते. पायलवर माझं मनापासून प्रेम होतं. एकीकडे मनातल्या बेवफाईची काळजी वाटत होती, पण आता तिच्या जाण्याचं दुःखही मनात दाटून आलं होतं. पायल माझ्या आयुष्यातून कायमची गेली हे मी कोणत्याही प्रकारे स्वीकारू शकत नव्हतो. माझे सारे जग गेले. काही दिवसांनी समोरच्या फ्लॅटमधून काजलच्या नवऱ्याची मृत्यूची बातमी समजली. तेव्हा पायलला जाऊन काही दिवस झाले होते. अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. काजल हतबल झाली होती. एकदा काजल म्हणू लागली की तू माझ्याशी लग्न कर. मलाही आधार हवा आहे आणि तुलाही आधार हवा आहे. एकत्र आपण एकमेकांना साथ देऊ. तिचे शब्द मला योग्य वाटले. मलाही आधार हवा होता. मी पण होकार दिला. जेव्हा मी काजलशी लग्न केले तेव्हा ती माझ्या खोलीत वधू म्हणून बसली होती. पण मी माझ्या खोलीत शिरताच ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती. ती खोलीच्या खिडकीजवळ उभी राहून कोणाशी तरी बोलत होती आणि तिची पाठ दाराकडे होती. मी एका खोलीत आलो हे तिला कळलेच नव्हते आणि तिच्या बोलण्याने माझ्या संवेदना उडाल्या होत्या. मी तुला लवकरच पैसे देईन, पण तू कोणालाच सांगू नकोस. पण पायलच्या नवऱ्याच्या मनात संशयाचे बीज रोवून तू चमत्कार केला आहेस. पायलची ओळख अगदी सहज उघड झाली आणि मग मी माझ्या वृद्ध नवऱ्याला विष देऊन मारलं. प्रत्येकाला वाटायचे की मी एक अत्याचारित व्यक्ती आहे, पण पुरुषासोबतच्या माझ्या चुकीच्या संबंधामुळे माझा नवरा मला मारहाण करायचा. कुणालाही संशय आला नाही आणि मला माझे प्रेमही सापडले.
राहुलला पाहताच माझे भान हरपले होते. म्हणूनच आज मला तो सापडला आणि ती वेडी पायल, तिला माझी चाल समजू शकली नाही. मला तिची मैत्रीण म्हणून तिने माझ्यावर आंधळा विश्वास ठेवला. हे ऐकून मन चक्रावू लागले. त्या मुलीने कोणता घाणेरडा खेळ खेळला जिच्यामुळे माझे प्रेम संपले होते. त्या व्यक्तीवर मी रागावलो. त्यामुळे मी तिचा दुपट्टा निर्दयपणे काढून तिच्या तोंडावर 2-3 वार दुपट्ट्याने केले. मला अचानक खोलीत असे बघून काजलच्या हातातून फोन खाली पडला होता. ती माझ्याकडे डोळे विस्फारून पाहत होती आणि मग स्वतःला समजावू लागली, राहुल तू जे काही ऐकले ते चुकीचे आहे. मला तिचे काहीही ऐकायचे नव्हते, कारण मी सत्य आधीच ऐकले होते. आणि जेव्हा तिला वाटले की मी आता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, तेव्हा तिने हात जोडून माफी मागितली. म्हणू लागली, राहुल काय झालं ते विसरून जा. पायल आता या जगात नाही. मी तुझ्या आयुष्यात आले आहे आणि आपण नवीन आयुष्य सुरू करू. पण मला तिच्याबद्दल तिरस्कार वाटला. तिच्यामुळे माझी प्रेमळ आणि एकनिष्ठ पत्नी माझ्यापासून दूर गेली होती. आता मी स्वतःला पायलचा खुनी समजत होतो आणि त्यानंतर मी काजलचा गळा दाबून खून केला. माझे तिच्याशी कोणतेही शारीरिक संबंध नव्हते आणि हेच तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दिसून आले. तिने माझे घर उद्ध्वस्त केले होते. मी तिला कसे माफ करू शकतो? माझी निष्पाप आणि प्रेमळ पायल तिने माझ्यापासून हिसकावून घेतली होती. मग मी तिला जिवंत कसे सोडू? माझे म्हणणे ऐकून पोलीस शांत झाला. मला कोणती शिक्षा मिळणार हे माहीत नव्हते, पण ज्याने माझे आयुष्य नरक बनवले होते त्या व्यक्तीला मी शिक्षा दिली होती. माझी पायल माझ्याकडून हिसकावून घेतली गेली. यावेळी माझीही कुठेतरी चूक आहे. पती पत्नीचे नाते विश्वासावर आधारित असते. पायलवर विश्वास न ठेवणारा मी होतो. माझी चूक एवढीच होती की मी माझ्या इतक्या निष्ठावान आणि प्रेमळ पत्नीवर संशय घेतला. काजलच्या चुकीला शिक्षा देऊन राहुलने योग्य केले का? कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पूर्ण कथा ऐकल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.